21 सप्टेंबर रोजी कारंजा शहरात सायंकाळी 4 वाजताच्या दरम्यान पावसाने थैमान घातले. बऱ्याच दिवसांच्या पावसाच्या प्रतीक्षेनंतर पावसाने लावलेल्या हजेरीने शेतकरी राजा जरी सुखावला असेल, मात्र कारंजा शहरात सध्याच कारंजा नगरपालिका अंतर्गत नवीन रस्त्यांची कामे सुरू आहेत, तर काही ठिकाणी रस्त्याची कामे पूर्ण झाली आहेत. या रस्त्यालगत असलेल्या घरांना व दुकानदारांना जोरदार पावसामुळे मात्र एका वेगळ्याच अडचणीचा सामना करावा लागला. आंबेडकर चौक ते बस स्टँडकडे जाणारा रस्ता नुकताच पूर्ण झाला आहे. सिमेंटच्या या रस्त्याचे बांधकाम हे पूर्वीपेक्षा अतिशय उंच झालेले आहे. मात्र मार्गाच्या लगत असलेले घरे व दुकाने हे रस्त्याच्या अतिशय खाली गेलेले आहे. त्यामुळे रस्त्यावरील पावसाचे पाणी नाल्यात शिरून नाल्यामध्ये अतिशय जास्त प्रमाणात घाण साचून असल्यामुळे नालीतले घाण पाणी दुकानाच्या व घराच्या आत शिरले. काही दुकानदारांच्या माहितीनुसार सदर नाल्या या कचऱ्याने तुडुंब भरलेल्या होत्या. नगरपालिकेकडून गेल्या वर्षभरापासून सदरहून नाल्या साफ न झाल्याने नाल्यातील पाणी रस्त्यालगतच्या दुकानात शिरले. दुकानात शिरलेल्या पाण्यामुळे व्यापाऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. आंबेडकर चौकातील आशिष मेडिकल या औषधी दुकानात सुद्धा पावसाचे पाणी शिरल्याने या दुकानाचे बरेच नुकसान झाले. खालच्या भागात ठेवलेल्या सर्व औषधी, कागदपत्रे इत्यादी निकामी झाले असून नालीतला संपूर्ण कचरा व घाण दुकानात शिरला. याकडे नगरपालिका प्रशासनाने लक्ष द्यावे अशी मागणी येथील नागरिकांकडून होत आहे. अक्षय लोटे, विदर्भ न्यूज, कारंजा लाड.